विक्रोळी पार्कसेट येथील वर्षानगरमधल्या टिळक सोसायटीची संरक्षक भिंत ही 4-5 घरांसह 3-4 घरांवर कोसळली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळून घरांचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी भीती एबीपी माझाच्या बातमीत कालच व्यक्त करण्यात आली होती, कारण गेल्या 8-10 दिवसांपासून ही संरक्षक भिंत हळूहळू खचत असल्याचं दिसत होतं। गेले 8 ते 10 दिवस ही संरक्षक भिंत हळूहळू कोसळत होती। स्थानिक नागरिकांनी याबाबत सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली होती, पण त्यानंतरही प्रशासनानं कोणतीही काळजी घेतली नव्हती। तसंच लोकप्रतिनिधी हे गोविंदा सणात व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता प्रशासनानं ही संरक्षक भिंत आणि कोसळलेली घरं पुन्हा उभी करावीत अशी मागणी करण्यात येते। पळतांचा प्रतिनिधी प्रशांत बडेचा रिपोर्ट। वर्षानगर येथील लोकमान्य सोसायटीची भिंत अखेर कोसळलेली आहे। कालच एबीपी माझाने या संदर्भात बातमी दिलेली होती। ही धोकादायक स्थितीमध्ये ही घरं, ही इमारत, ही जी संरक्षक भिंत आहे ती खाली येऊ शकते आणि याबाबत प्रशासनानं काळजी घेणं गरजेचं आहे अशी मागणी देखील एबीपी माझामार्फत करण्यात आलेली होती। मात्र मुंबई महानगरपालिकेने इथल्या स्थानिकांना फक्त घरं खाली करण्याच्या नोटिसा दिल्या, कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत आणि अखेर ही भिंत आज 3 ते 4 वाजता पहाटे कोसळली। जी नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या ज्यांची घरं या ठिकाणी होती। साहेब, आम्ही 2 ते 3 दिवस प्रशासनाने खूप मदत मागत होतो। आम्हाला उडवडीची गोष्ट भेटली आणि आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की साहेब आता आम्ही ते नुकसान खूप आमच्याकडून तर भरपाई होऊ शकत नाही। काय मागणी आहे तुमची, काय स्थिती होती आणि कोणाकोणाकडे तक्रारी केल्या आणि काय या घटनेबद्दल तुमचं मत? नगरपालिकेने त्याचं आले दुसऱ्या दिवशी आम्हाला येऊन नोटिसा दिल्या, घर खाली करण्याचं सांगितलं आणि बोलले की आम्ही लोक करू। याच्यावर आणखी महानगरपालिकेकडून काही उत्तर नाही मिळालं। प्रशासनाला कळवलं, लोकप्रतिनिधीला कळवलं, मात्र कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही। अखेर ही घरं कोसळली, वरील 4-5 घरं, खालील 3-4 घरं, या सगळ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाने वेळीच यावर पावलं उचलली असती तर कुठेतरी यातली काही घरं वाचवता आली असती, मात्र ती वाचली नाहीत। ही सगळी कुटुंब आता बेघर झालेली आहेत। त्यामुळे या संदर्भात आता प्रशासन काय पावलं उचलतं, या लोकांना स्वतःची पुन्हा हक्काची घरं मिळतात का हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।